यदसे चरित्र हॅलो इकडे इकडे हॅलो हॅलो अजून हॅलो हॅलो
हे
हे जसे चरित्र केले नारायणे, हे जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोदणे राखीचा हे सोंग सारिले या रूपे आणते, पुढेही बहुते करणे आहे तुका म्हणे धर्म संस्था म्हणे, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे धन्य धन्य निवृत्ती राया, काय देवा काय महिमा वर्णावा, शिवे धरुणी अवतार. जाऊ द्या, आपलंच घरचं आहे बर का. सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा, अहो स्वामी तुकया देवा यावडी न करावा भैरू, हे जसे चरित्र केले नारायणे, हे जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणे राखीता हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुते करणे आहे तुका म्हणे, आहे तुका म्हणे धर्मसंस्था म्हणे, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही गळा. हे जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणे राखीता प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री तुकोबाराय. बाहेर एकदा शिट्या वाजव, काय वाजवायच्या. श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा भगवंताची लीला सांगणारा, भगवंताच्या अवताराचं कार्य सांगणारा असा मोठा गोड असा अभंग आहे बरं. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींचा परिहार द्यायचा आहे की आपला सप्ताह हा निवृत्तीनाथांच्या पुण्यतिथीला गेली 90 वर्ष आणि हे 91 वर्ष, 90 वर्ष अखंड अविरत असा हा उत्साह चालू आहे, उत्सव चालू आहे. या उत्सवामध्ये अनेक तत्वज्ञानांनी, अनेक सद्गुरूंनी, अनेक गुरुवर्यांनी आपलं तर या ठिकाणी उतरलं आणि या तपाची परिस्थिती अशी झाली की गेली 91 वर्ष निष्कळंक सप्तात आले बरं का. असो, सर्वप्रथम या वर्षामध्ये जी सगळी मंडळी गेली, ज्यांना देवाज्ञा झाली, त्या सर्व मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो बरं का. त्यातल्या त्यात आमचे गणपत तात्या, आमचे बंधू हनुमंत, या सगळ्यांनी जे दिव्य आणि भव्य कार्य केले या गावासाठी, हा गाव कधीच त्यांना विसरणार नाही. विडाला वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये
प्रत्येक दिवसाचं ठरलेलं कीर्तन आहे बरं का. प्रत्येक दिवसाची कीर्तनं ठरले. त्या कीर्तनामध्ये पण 3 भाग पडतात. एक गुणचरित्र, एक लीलाचरित्र आणि एक नामसंकीर्तन. एक लीला संकीर्तन, गुण संकीर्तन, एक लीला संकीर्तन आणि तिसरं नामसंकीर्तन. लीला संकीर्तन कसं करतात तर जीवाला भगवंताचं गुण जीवाला समाधान व्हावं याकरता गुणकीर्तन. आणि लीला कीर्तन कसं करतात तर भगवंताचं चरित्र ऐकता ऐकता तद्रूप होणं याकरता लीलाचरित्र. आणि तिसरं नामसंकीर्तन. हे नामसंकीर्तन आपल्या पूर्वजांनी आपल्या जे संत महात्मे होऊन गेले त्या संत महात्म्यांनी तुमच्या आमच्या उद्धाराकरता हे भगवंताचं लीलाचरित्र नामसंकीर्तन. नामसंकीर्तन साधन नामसंकीर्तनाचं महत्व सांगितलं. नामसंकीर्तन साधन पैसोपे आणि त्याची फलश्रुती का साधन सांगितलं बरं का बाळूला. साधन सांगितलं. नामसंकीर्तन हे साधन आहे आणि साध्य काय जळतील पापे जन्मांतरी. म्हणून प्रत्येक दिवशीचा असा कुठे लिखित नियम नाहीये. सप्ताहामध्ये अलिखित नियम आहे. ज्ञानोबारापासून तुकोबारापर्यंत जोग महाराज आणि आमची सगळी फडकरी मंडळी या मंडळीने जो अलिखित नियम केलेला की 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये काय काय सांगायचं. पहिल्या दिवशी गुणचरित्र वर्णन करायचं बरं का. दुसऱ्या दिवशी संत महात्म्य, तिसऱ्या दिवशी तीर्थाचं महात्म्य, चौथ्या दिवशी जीवाचं आणि शिवाचं महात्म्य, 5व्या दिवशी काय सांगायचं की भक्ताचं चरित्र सांगायचं, 6व्या दिवशी जीव आणि परमात्मा कागरूप करायचं, 7व्या दिवशी केलेली 7 दिवसाची सेवा भगवंताकडे रुजू व्हावी. कारण सेवेचं ऋण देवावर करून ठेवलं आणि त्याकरता 7वा दिवस हा मागणीचा दिवस आणि 8वा दिवस कशाचा दादा प्रसादाचा दिवस आहे बरं का. ज्ञानोबाने एवढी ज्ञानेश्वरी लिहिली पण आपल्या गुरुजींनी जेव्हा प्रसाद मागितला काय मागितलं ज्ञानोबाने सांगितलं मागितलं की मला तुमच्या केले या 7 दिवसात सगळं केलं बरं का महाराज. धर्मकीर्तन सिद्धी नेले हे चमादे जीवन दे पायिक बोल आणि सांगितलं प्रसाद द्या देवा. काय प्रसाद दिला ज्ञानोबाला मागितलं काय प्रसाद आता विश्वामध्ये दे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मध्ये द्यावे पसायला द्या प्रसाद द्या. आणि मग शेवटच्या दिवसामध्ये प्रसाद दिला. काय प्रसाद दिला शेवट कसा आहे पसायदानाचा की मोहना सर्व सुखी हा निवृत्तीनाथाने प्रसाद दिला. एक म्हणाच विश्वेश्वराव हा होई ज्ञान बसावो ए वर ज्ञान देव सुखिया बरं का. हा प्रसादाचा दिवस आजचा. काय काय म्हणतात अहो काल्याचं कीर्तन आम्हाला काल्याचं कीर्तनावर ठेवलं. अहो मोठा दिवस आहे आज. 7 दिवसाच्या सेवेचा प्रसादाचा दिवस आहे विठ्ठल. आणि त्यामध्ये सुद्धा बरं का नियम मी मगाशी सांगून गेलो ही परंपरा कोणी जतन केली आम्ही फडकऱ्यांनी जतन केली. परवा कोणतरी प्रवचनामध्ये सांगितलं की फडकरी फडफड करत राहिले. अहो परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा कोणी टिकवली असेल तर फडकऱ्यांनी टिकवली. कीर्तनाच्या मर्यादा आहेत बाबा काय बरं का. नाथरायाने गोड वर्णन केलेलं सगुण चरित्रे परम पवित्रे. सगुण चरित्रामध्ये पण 2 भाग आहेत बरं का विजय महाराज वाजवू नका नुसते छापतात. सगुण चरित्रामध्ये पण 2 भाग आहेत. पहिला प्रश्न सगुणामध्ये द्वैत भक्ती आणि अद्वैत भक्ती. सगुण चरित्रामध्ये अद्वैतामध्ये भक्ती होते का नाही होत. अद्वैतामध्ये भक्ती होत नाही.
मग भक्ती कुठे होते? द्वैतामध्ये. बघा काय काय मंडळी, आपण म्हणतो ना काय काय मंडळी कीर्तन करतात, काय म्हणतात? सगळं ब्रह्मलोक आहे सगळं, म्हणजे अद्वैतवाद. पण अद्वैतामध्ये भक्ती होत नाही, अद्वैतामध्ये भजन होत नाही. म्हणून वारकऱ्यांनी काय अंगीकारली? द्वैती भक्ती अंगीकारली. मी भक्त तू दे, द्वैती भक्ती. बरं का? द्वैती भक्ती म्हणजे तुम्ही आणि मी असल्याशिवाय भक्ती होईल का? तुकोबाराने सांगितलं की जे तू देव मी भक्त ऐसे करी, दावे रूप मध गोपिका म्हणा, ठेवू दे चरणा वडी माता. द्वैती भक्ती. म्हणून द्वैत भक्तीमध्ये देवाची प्राप्ती होत असते. बरं का? मी काय सांगत होतो? नाथ आणि काही परंपरा कीर्तनाच्या मांडलेल्या आहेत. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, संत संगे अंतररंगे नाम बोलावे. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पण ही कुणाला? ही कुणा करता? ज्याने अधिकाऱ्याच्या मुखातून श्रवण केलेलं असेल त्यालाही. बरं का? म्हणून परमार्थामध्ये अधिकारी असावा लागतो. आपलं भाग्य मोठं, इथे अधिकारी मंडळी सगळी जन्माला आली. बरं का? मारुती बाबा अधिकारी, आबाजी बाबा अधिकारी, हनुमंत बाबा अधिकारी, माझे गुरुवर्य मोरे माऊली अधिकारी, हरिचंद्र बाबा अधिकारी, आणि आता सद्यस्थितीमध्ये असणारे केशवदास महाराज गुरुवर्य. बरं का? या अधिकाऱ्याने हा परमार्थ शिकवला. म्हणून थाला विडाला मुद्दा काय चालू होता की अधिकारी असावा लागतो. बरं का? आणि दादांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. बरं का? रात्री आपण ऐकलं, हे जीवन जर कृतार्थ करायचं असेल, जीवन जर गोड करायचं असेल, देवती आला गोडे गोड जीव झाला. कशाच्या योगानं? हरी भजनी. अधिकारी झाले, त्यांनी काय केलं? हरी भजनी ढवळले जग चुकवला लाग. म्हणून माझं सांगायचं विषयांतर झालं थोडं. बरं का महाराज? किशोर महाराज थोडं विषयांतर झालं. मला सांगायचा मुद्दा असा आहे की आजचा दिवस आहे खाल्याचा दिवस आहे, प्रसादाचा दिवस आहे. बरं का? आणि या प्रसादामुळे काय होतं? ही वर्षभराची एनर्जी आहे, चार्जिंग आहे वर्षभराची. आताच्या वैज्ञानिक लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर एक वर्षभर चालणारी बॅटरी आहे. हा. बरं का? म्हणून आजच्या दिवशी फक्त भगवंताचं चरित्र वर्णन करायचं. प्रसिद्ध अभंगाचं तुकोबाराय देवाच्या कार्याची अनुभूती सांगतात. देव कसा करता येतो? देव उगाच येत नाही हो, देवाला आणावं लागतं. बघा, संत येत असतात, देवाला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हाला यावं लागतं. बरं का? संत येत असतात. तुकोबाराने छातीला हात लावून सांगितले. बरं का? आलो म्हणे, आलो म्हणे तुका मी नामाचा एकंदर शिका. आलो म्हणे तुका मी नामाचा, आलो म्हणे तुका मी नामाचा. एकंदर शिका पाठविला यही लोका मिही लोका. आलो म्हणे तुका मी कोण? मी नामाचा धारक. संत येत असतात, देवाला आणावं लागतं. देव केव्हा येतो? संत केव्हा येतात? संत कधी येतात? धर्माची वाट मोडे, अधर्माची शिरधरे घडे संसार स्थिती. बरं का? संत आणि देव एकाच कार्य करता येत असतात, पण दोघांची कार्य करण्याची पद्धती भिन्न आहे. देवाला करायला येतो, देवाला आणावा लागतो,
आणि संत या अवतारावर येत असतात. पण दोघांची कार्य करण्याची भिन्न पद्धती आहे. संत स्वइच्छेने येत असतात आणि स्वइच्छेने जात असतात. वास्तविकचे कुठले आहेत? आम्ही त्याचं गणित कसं असतं? तुम्ही आंधळ्याचा हात धरा बघू, आंधळा धरून देत नाही, कारण त्याला विश्वास नसतो आपल्यावरती. आंधळ्याला असं वाटतं आम्हाला कुठून तरी ढकलून दे, पण तो एवढा हुशार असतो की तो तुमचा हात धरतो. मग मला जरी ढकललं असं माझ्याबरोबर तुला पण घेऊन जाईल. तसं तुम्ही मला जर पाडलं तर मी तुम्हाला पाडू. सांगा का आम्ही कुठल्या आलो, तुम्हाला काय म्हणतात आलो, आणलं का आम्हाला? आलो आलो तुका मी नामाचा भार. संत येत असतात आणि काय करत असतात? धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तर संसार स्थिती ज्या कार्याकरता संत येत असतात त्या कार्याकरता देव येत असतात. बरं का? पण दोघांची कार्य करण्याची पद्धती भिन्न आहे. देव काय करतो? देवाला आणावं लागतं. बघा तुम्ही आपल्या कृष्ण जन्माचे सगळे अभंग बघा तुम्ही. संत येत असतात, संतांनी खूप प्रयत्न केला धर्माचे रक्षण करण्याचा, बरं का, पण त्यांना पाहिजे असं काही यश मिळालं नाही. मग तुकोबरा देवाकडे गेले. देवा तुला एक विनंती आहे, या कलियुगामध्ये, या युगामध्ये जिकडे तिकडे आरामात मारले, सगळीकडे आरामात मारलेले फार मोठं, हा तुझ्या अवताराची गरज आहे. पापी जे आवडत, दैत्य जे मातले, धरणीशी झाले. देवाला सांगितलं, देवा अरे कुडकुड करू नका, नुसती टापा. देवाला सांगितलं, देवा तुझ्या अवताराची गरज आहे. का मी खूप प्रयत्न करून बघितला. तू कोणाला कधी कधी पाया पडून सांगितलं लोकांना, लागून या पाया करताळी बोला. बरं का, काही वेळा कठोर बोलले तू बघा. काय कठोर बोलले? किती सांगू तरी नाना गोड सांगायचे बरं का, मारुती नाना. काही जुनी मंडळी आमच्या पांडुरंग परवा मी ऐकून राहिलो, त्या विनोदाबरोबर दादाने धर्म सांगितला, त्या विनोदाबरोबर दादाने नीती सांगितली, त्या विनोदाबरोबर दादाने काय सांगितलं तर पुण्याही सांगितलं. बरं का, फार मंडळी जुनी दुर्मिळ झालीत मंडळी. आता कसेही कीर्तन करतात, काही करतात, जाऊ द्या, विषय नाही आपल्याला. आबाजी बाबा आमचे कीर्तन करायचे, हनुमंत बाबा. दादा हनुमंत बाबांसारखं काल्याचं कीर्तन झालंच नाही कोण. असं मला सांगायचा मुद्दा, तू का मला देवा वगैरे देवा माझ्याच्यानं आता काय हे जमत नाही. तू पाठवलं होतंच खरं मला, पण माझ्याच्यानं काय हे जमत नाही. बघा तुम्ही, साधं उदाहरण देतो. एखादा ग्रस्त आजारी झाला, आपण कुठे नेतो? पोलादपूर. बरं का, पोलादपूरला नेल्यानंतर तो डॉक्टर जो पोलादपूरचा आहे, मोरे शिंदे कोण असेल तो काय करतो? आपल्या पेशंटला तपासतो. त्याला माहिती असतं काय झालं याला हे, पण त्याला इलाज करण्याचं सामर्थ्य नसतं. मग तो काय सांगतो? तुम्ही एक काम करा, आताच्या आता हा पेशंट मुंबईला हलवा. त्याला माहिती असतं ना काय झालं याला ते. तसं तुकोबाला म्हणतात, देवा आला काय पाहिजे, हा राज होत चाललाय धर्माचा. मी अनेक प्रयत्न करून बघितले. देवाला सांगितलं, देवा मी अनेक प्रयत्न करून बघितले, पण माझ्या प्रयत्नाला यश आलं नाही. आता तुमच्या अवताराची गरज आहे. बरं का, तुम्ही अवताराला या. देव म्हणाले, तुकोबाला तुम्ही मला अवताराला यायला सांगता, पण थोडं विचित्र वाटतं मला. तुम्ही जर काय करता आलात तर मी कसं येऊ? देव तुकोबाला म्हणलं, देवा
अरे माझा जरा झपत नाही म्हणून तुला सांगतो ना अवताराला या बरं का. आणि नाही म्हणशील आता तुझा धर्म काय आहे, काय धर्म आहे देवाचा. देवानं गीतेमध्ये सांगितलं बघा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे धर्मदाता युगायुगी ना रक्षावे. देवानं सांगितलं, देवा तुझ बोललं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. बरं का, देवाने सांगितलं, देवाला सांगितलं तुकोबाराने, देवा तू ज्या धर्म होतो त्याच्या वेळेला तू अवताराला येतो. बरं का, देवाच्या अवतारामध्ये पण प्रकार आहेत दादा. एक अंश अवतार भगवंताचा, एक अंश अवतार. अंश अवतारामध्ये कुठला आले, मत्स्य कस्य वराह वामन. बरं का, हे देवाचा अंश अवतार. आवास अवतार हिरण्यकश्यपूला मारताना हा नरसिंह अवतार त्या कार्यापुरता आला. अवेश अवतारावर आणि पुढं पूर्ण अवतार. फक्त दोनच पूर्ण अवतार आहेत. पूर्ण अवतार दुर्जनाचा येणे करोड संहार. देव कसा करतो होतो, दुर्जनाचा संहार करण्याकरता. बरं का, पूर्ण अवतार राम. म्हणून चरित्र वर्णनाचं असेल आजच्या दिवशी तर राम आणि कृष्णाचं चरित्र आहे. बरं का, त्याच्यात पण भाग आहेत दोन झाला. रामाचं चरित्र आज गाता येत नाही. त्याचं कारण असं, रामाचं चरित्र फार मोठं आहे. राम कसा होता, एक बाणी एक वचनी एक पत्नी. या युगात शक्य आहे का कोणाला. आपण पावला पावलाला खोटं बोलतो, तुमचं काय माहिती नाही, पण मी तर आपलं हा बरं का जाऊ दे. पण रामाचा चरित्र असा, चरितम्रावणात असे शतकोटी प्रवेश झाले, एक एक अक्षर पुसा महापाप विनाश. प्रभूच्या चरित्रात एक एक अक्षर कसा आहे की पातक घालवणार आहे, पाप घालवणार आहे. आणि भगवंताचं चरित्र कसं आहे बरं का, भगवंताचं चरित्र मोठं गोड आहे, पण त्याच्यामध्ये भाग आहे त्याला. भगवंताच्या चरित्रामध्ये पण चरित्र केल्याप्रमाणे ते वर्णन करायचं असतात. पण दोन चरित्राला वाईट टाकले बरं का महाराज. दोन चरित्रांना वारकरी संप्रदायाने वाईट टाकले. पहिलं कुठलं, गोपिकांचं वस्त्रहरण, बरोबर ना. आणि दुसरं काय, पहिलं गोपिकांचं वस्त्रहरण आणि दुसरं रासलीला. हे दोन संप्रदायाने वर्ज केलेले आहेत. आणि हे दोन वर्ज करून बाकी तुम्ही चरित्र देवाचं सांगा. बघा तुम्ही आजच्या दिवशी रासलीलाचं वर्णन न करायचं. ती रासलीला कुठं चालते, उत्तर भारतात. आणि आपल्याकडे काय चालतं, देवाचं चिंतन चालतं, देवाचं चरित्र चालतं. कुठलं चरित्र चालतं, गोकुळामध्ये केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चिंतन केलं, जे लीला केली भगवंतानं, ती वर्णन करायचा दिवस आजचा आहे. म्हणून काव्याच्या दिवसाला फार मोठं महत्व वारकरी संप्रदायामध्ये. आज आपण, माझा विषय काय होता की देवाला विनंती केली, देवा चला अवताराला. देव म्हणले तुम्हाला अवताराला यायला सांगतो, पण मोठा प्रश्न आहे हो. तुम्ही जर माझ्या बरोबर येत असाल तर मी येतो. जे जे झाले तुका त्यांचा, तुम्ही जर माझ्या बरोबर येत असाल तर मी येतो. देव आला अवताराला. अवताराला कधी आले, जेव्हा धर्माची वाट मोडी, धर्म संपला. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाय तो सांगत असे. पुढे कसं आहे, हा पृथ्वीवर दैत्य भार सोसवेना भार मजा. आता या बघले जर पृथ्वी म्हणाली आता यांचा भार सहन होत, कारण पापी माझ्याकडे. मग देवाला अवतार घ्यावा लागला. कोण पापी, कोण पापी बर का. एकच सांगतो बघा, काही नित्यनेम, एक अभंग गोड, काही नित्यनेम हवी अन्न काय येतो
हे सगळे महाराज बघून घ्या हा अभंग. सगळ्या पाप्यांची वर्णन त्याच्यामध्ये आलेली आहे बरं का. या लोकांना धरणी पृथ्वी म्हटली की माझ्यावर ओझं झाले, मोडीला धर्म, मोडीला यज्ञ, राहिला कीर्तन, पळाला जाऊन दैत्या वेणी, दैत्याच्या भीतीनं सगळे ब्राह्मण पळून गेले बरं का. पण एक ब्राह्मण मात्र अजून आहे. सगळे ब्राह्मण गेले, राजकारणातले सगळे ब्राह्मण गेले, पण एक ब्राह्मण मात्र अजून आहे, देवेंद्र बरं का. जाऊ द्या. देवाने सांगितलं, जेव्हा तुम्हाला धर्माचं रक्षण करायचं, त्या अधर्म वाढलेला आहे. आता धर्म म्हणजे तरी काय, धर्माचा अनेक धर्म आहे बघा तुम्ही. हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, यहुदी धर्म आहे, अनेक धर्म आहे. पण मुख्य धर्म कुठला आहे माहितीये का? ज्ञानोबारावांनी सांगितलं, निज धर्म हा खडा, नाम उच्चारू भुक्ती मुक्तीचा सौंदडा, हा भव सिंधू तारक बरं का. त्या भवातून तरुण जायचं असेल तर मुक्ती मुक्तीचा सौंदडा, हा भव सिंधू तारक, निज धर्म हा चोकडा, नाम उच्चारू घडघडा. आणि देवाला सांगितलं, देवा त्या सगळ्या पृथ्वीवर आता बाहेर झालेला, जिकडे तिकडे हात काय मांडलाय, यज्ञ बोलले गेले, कीर्तनं बोलली गेली, म्हणून तुम्ही चला. आणि देव अवताराला आले. कसा करता देव अवताराला आले, कसा करता आलो? अभंगाच्या शेवटचा अवताराला आले, शेवटच आहे. तुका म्हणे धर्म संसार म्हणे, केला नारायणे अवतार. बघा, धर्माची स्थापना करण्याकरता देव आले. पण येताना कशा आले देव? हातामध्ये सुदर्शन होतं का? कारण देवाचा धंदाच आहे तो. भक्ता राखे पायापाशी देव चक्रगदा, हा चिदंबा करीत असे. काय करतो? भक्ता राखे पायापाशी. म्हणून देव अवताराला लोकांना कशाला देव लहान रूप घेतलं आणि देव अवताराला आले. पण काय केलं देवाने? हातामध्ये काय कशा रूपात आले? हे जसे चरित्र केले नारायणे. म्हणून चरित्र सांगत असताना मथुरेतलं सांगायचं नाही, द्वारकेतलं सांगायचं नाही, मग कुठलं सांगायचं?
चरित्र ते उच्चारावे केले देवी. गोकुळामध्ये केलेलं चरित्र वर्णन करायचं बरं का. आणि ते कसं वर्णन करायचं, कुठल्या अवस्थेत केलं, हे जसे चरित्र केले नारायणी. रांगता गोधने राखिताये, रांगताना गोधने राखताना जे चरित्र केलं भगवंताने, कसं चरित्र केलं, रांगत रंगके चोरित जो कमाल कसं होते, रांगत रंगडी चोरी चढवणी, धावणी घराची गवळणी, बांधिली चरणी ज्योती गरवणी, यशोदे साधनी, दही दुध बक्षुनी तमावले नवल केले साधनी. बरं का, चरित्र सुरुवात केलं कसं, रांगता रांगता सुरुवात केलं. आमचे सोंग घेतले देवाने बरं का, लहानपणाचं सोंग घेतलं. कसं करता, भक्ताचं रक्षण करता. बघा तुम्ही सोंग घेतलं ना की त्याची पूर्णता करावी लागते बरं का. मला एखादं सोंग तुम्ही घेतलं की त्याचं सपाटणी करावी लागते. एकदा बिरबलाच्या दरबारामध्ये एक सोंगाड्या विदूषक तो म्हणला बादशाच्या दरबारामध्ये, तो म्हणला देख बघा मी बैलाचा सोंग घेऊन दाखवू शकतो. कसलं, बैलाचा. सगळा दरबार पूर्ण भरला आणि त्यानं बैलाचं सोंग घेतलं. बैलाचं सोंग घेऊन आला, पुढे समोर आला, बरोबर एक शेतकऱ्याचं पोरग होत. त्याने असा बारीकसा दगड उचलला आणि त्या बैलाच्या अंगावर टाकला. आता बघा तुम्ही, बैलाच्या अंगावर माशी बसली, बैलाच्या अंगावर दगड पडला, तर बैलाची कातडी कशी होते, बरोबर ना. तो दगड त्या शेतकऱ्याच्या मुलानं मारला, बरोबर. तो बहुरूपयाने काय केलं, आपली कातडी म्हणून सोंग घेतल्याला ती सपाटणी करता आली पाहिजे बरं का. म्हणून हे सोंग चालले या रूपे अनंते पुढेही बहुतेक आहे तुकाने धर्म संस्थापन. कसं करता सोंग, कसं करता गेलं, धर्म संस्थापन केलं. देवामध्ये चरित्र केलं ते कुठं केलं, गोकुळामध्ये. गोकुळामध्ये देवाने चरित्र करायला सुरुवात केली, लीला करायला सुरुवात केली देवानं बरं का. देव रांगायला लागले. कसे रांगायला लागले, तर हात देतील म्हणा.
भगवान रांगाला लागले कोणामध्ये कसे रांगायला लागले तर हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांग. तुम्ही आम्ही कुठल्या गुडघ्याने रांगतो? उजव्या. पण देव होता तो करतो म्हणणं काय करतो शक्ती आपला आवाज डाव्या गुडघ्या रांगायला लागले. रांगोला गेला अंगणी माथा जावाची वेळी बरं का देव रांगायला लागले. आणि रांगता रांगता देवाने विचार केला तर बस झालं रांगणे. असं फिरायला चालले फिरता फिरता जांभळवाला दिसला बरं का. त्या जांभळवाल्याकडे जांभळ घेतली त्यांनी आणि खिशात ठेवली आणि खायला सुरुवात केली. खाता 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 परिणाम असा झाला त्या जांभळामध्ये होता भुंगा. भुंगा कसा दिसतो? जांभळासारखा. जरा बोलू नका त्या कोपऱ्यात. तुम्ही बोला ना तर मी तरी बोलतो. तो भुंगा होता. जांभळ म्हणून त्याने त्या भुंग्यामध्ये भुंग्याला तोंडात टाकला आणि टाकल्याबरोबर त्या भुंग्याने आवाज केला चिर. बघा तुम्ही भुंगा कसा आवाज करतो? चिर आवाज केला. तो म्हणला तू चिर कर या फिर कर छोडणे की बात नाही. तसं तुम्ही किती उशिरा चालू करा मी माझा वेळच सोडणार आहे. देवाला म्हणलं गेलं. लहानपणापासूनच सुरुवात केली. लोकांना बालपणाची मी आधाराची सृष्टी केली बरं का. सगळ्या राक्षसांना मारायला सुरुवात केली आणि मग भगवंतानं पाहिलं गोकुळामध्ये सगळ्या गोपाळांना हात मारले. गोपाळांनो सगळ्या गोपाळांना देवाने हाक मारली आणि सांगितलं माझ्या बरोबर या लतडे. गोपाळांना वाटलं हा याच्याच घरचा देतोय का काय बरं का. सगळे गोपाळ जमा झाले. आता खायचं म्हटलं की कोण नको म्हणते का? बरं का दादा आमच्या ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये जेव्हा दिंडी चालत असते मुक्कामाला पोहोचायच्या अगोदर निष्ठावान वारकरी असतात ना ते दिंडी सोडत नाही बरं का. पण हौशे गौशे नवशे आवाजी बाबा सांगायचे वारकऱ्याचे प्रकार हौशे गौशे आणि नवशे. ते काय करतात माऊलीच्या दिंडीपासून 5 किलोमीटर का असे ना पण खायासाठी जातात बरं का. तसे सगळ्या लोकांना वाटलं त्याला खायला नाही त्याला पोटभर ह्याच्यामध्ये जायला काय हरकत आहे. बघा तुम्ही पैसे वाटणार होत्या माग बरं ना. गोपाळाला वाटलं खायला मिळतं चला याच्या माग मिळाला सगळं गोपाळ. पण देवाने मला एक आठ सांगितली बरं का. माझी एक आठ आहे कोणती आहे तुम्ही मला अध्यक्ष करायचा. काय म्हणलं देव तुम्ही मला गोपाळांना सांगितलं तुम्ही मला अध्यक्ष करायचा. आता लोक म्हणली सोसायटीचं चांगलं होतं का अध्यक्ष व्हायला काय हरकत आहे.
आपल्याला पोटभर खाऊन मिळतंय ना, मग अध्यक्ष व्हायला काय हरकत आहे. म्हणलं ठीक आहे अध्यक्ष तू गड्यानो राजा किरे झाला. गड्यानो राजा किरे झाला. गड्यानो राजा किरे झाला. सगळ्या लोकांनी राजा केलं त्याला. गड्यानो राजा पुढे झाला, मुख्य केलं त्याला. म्हणजे देवा तुझ्या घरी जायचं ना खायला. तू म्हणला माझ्या घरी थोडं बोलवलं तुम्हाला मी. आपल्याला चोरी करायची. काय करायचं? चोरी. सगळे गोपाळ म्हणजे देवा तुझ्या लोकांना सांगत आलास की चोरी वाईट आहे, चोरी करणं वाईट आहे, आणि तू म्हणतो चोरी करायची. कसं काय तुझं गणित? म्हणलं बघा मी काही करेन, तुम्हाला पोटभर खायला पाहिजे ना, मी सांगेल ते तुम्हाला हिच्या सही करते करायलाच पाहिजे. त्याने सांगितलं तुम्हाला पोटभर खायला पाहिजे ना, माझ्याकडे चोरी करावं लागेल. बरं चोरीचा चोरी. कारण सांगतोय कोण? देव सांगतोय ना चोरी करायला. मग म्हणलं चला चोरी करायला. देव म्हणले बावड आहे का तुम्ही? अशी चोरी करायला जातात का? चोरी करायला साहित्य पाहिजे ना. बघा तुम्ही पूर्वीची साहित्य वेगळी होती आणि आताची साहित्य लावलं इकडे की भगवान त्याला सांगितलं साहित्य घ्या बरोबर. काय साहित्य घ्या? घ्या सामान्य चौकट, खडे सराटे काटारे, वस्त्र मूर्तिका, घेता कुणी शंकू नका. गोपाळ म्हणले देवा बरेच चोर पेपरला वाचलं बर का, पण ही आयुध कुणी घेतलेली आम्ही कधी ऐकले. मला देवा कशासाठी घ्यायचे? खडे कशाला घ्यायचे? काट्या कशाला घ्यायच्या? सराने कशाला घ्यायची? माती कशाला घ्यायची? देव म्हणलं तुम्हाला माहिती नाही, आपण कसं लहान आहे. मग त्या रात्रीच आपण घरात गेल्यानंतर आपल्याला कळणार आहे कुठं दया दुधाचे माठ ठेवले ते. मग त्याकरता काय करायचं? खडे घ्यायचे आणि कानात मारायचे. जिकडे डेरा भरलेला असेल तिथं बदकन आवाज. मग त्या दिशेने आपण जायचं आणि मग दही दूध काय असेल ते खायचं. गोपाळ म्हणे देवा तू त्या दिशेने जायला सांगतोस, पण एखादी गवळ उठली तर काय करायचं? तो म्हणले सराटे कशाला घेतले? म्हणजे काट. सराटे शब्द कळतो का आपल्याला? आपल्याकडे काटा म्हणतो, तिकडे देशावर सराटे म्हणतात. त्या सराटे कशा करता? त्या गवळी जर आपल्या घराला येतील ना त्यांच्या पायाखाली टाकायची. काटा कशाला? शिंक कुठं असतं? वर असतं. त्या शिंक्यावर उंची पोचायला पाहिजे ना आपली, म्हणून काठीनं. म्हणजे देवा एखादी जर चप्पल घालून आली तर काय करतील? बघा तुम्ही. म्हणजे देवा एखादी चप्पल घालून आली तर काय करतील? देवाने सांगितलं त्याचाही बंदोबस्त मी केलेला आहे. वस्त्र रुचिका त्या आली पकडायला की तिच्या डोळ्यामध्ये फेकायची, आणि ती एकदा डोळे चवळायला लागली की आपण डोळे चोळीचा तुम्ही. आणि मग देवाने चोरी करायला सुरुवात केली. कशाची चोरी केली? कशाची चोरी केली? चित्त चोरी नंदाचा नंद रे
कशाची चोरी केली? चिंच चोरी गेले नंदाचा तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल. अहो गोविंदा, पुढच्या वर्षी चरित्र ऐकायला आपण असं की असं सांगता येत नाही, म्हणून कृपया कुणी कीर्तनात उठून जाऊ नका. संप्रदायाचा नियम असा. टाळ करायला एकदा टाळ घेतला की जे विठ्ठल झाल्याशिवाय ठेवायचं नसतं, बरं का. संप्रदायाचे नियम आहे. असू द्या. काय कुठं होता विषय माझा? चित्त चोरी गेले नंदाच्या नंदनी तुका म्हणे येणे. आणि भगवंताने अशा चोऱ्या करायला सुरुवात केली. घर पाहोनी एकांताचे 9 वर्षाचे एकांताचं घर पावलं आणि चोरी करायला सुरुवात केली देवाने. चोरी करता करता सगळा गोकुळा कंठा आला, बर का. एक एक गवळण घालायला सांगायला आली. यशोदा काय सांगू तुला? परवा आमच्या घरी आला. दारी निघला होता म्हातारा. माझ्या दरवाजामध्ये म्हातारा झोपला होता. त्याने काय केलं तुझ्या कृष्णाला? घेतला टाकाचा डेरा, फोडीला सायला हलवा त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात घातला डेरा. अख्ख्या थंडीच्या दिवसात कुडकुडून गेला ना म्हातारा. दुसरी आली धावून. त्याला बाई काय केली करणी? पतीची दाढी माझी दोन्हीची गाठ नेवणी. गाठबाई कोणाशी एक गवळ म्हणली, तेव्हा कृष्ण आमच्या घरी जर आलास ना तर तुला बांधून ठेवी. देव म्हणले हिचा घरी नंबर द्यावा. काय होतो सवंगाला सांगितलं हिचा घरी नंबर द्या, आज रात्री हिच्याकडे जायचं आहे. रात्र झाल्यावर देव निघाले. आले त्या गवळणीच्या घरी. दोघं झोपले होते. तो गवळी आणि ती गवळ झोपली होती. याने काय केलं? तिची वेणी घेतली आणि त्याची दाढी. पूर्वीच्या काळी लोक मोठी मोठी दाढी वाढवाय. आपले क्षीरसागर बाबा होते, माहिती आहे ना, क्षीरसागर बाबा. त्यांची दाढी इथपर्यंत होती, बरं का. तुम्ही बघितला ना क्षीरसागर बाबा? महाराज तुम्ही असेल बघितली? नाही, त्यांची दाढी इथपर्यंत होती क्षीरसागर बाबांची. त्या कृष्णाने काय केलं देवाला? त्याची दाढी गवळ्याची आणि गवळणीची वेणी यांची काय केली? गाठ मारली. गाठ मारली आणि देव निघून आले. सकाळ झाली. सकाळी उठल्यानंतर गवळणीचा काय उद्योग असतो? प्रातकाळी प्रहर रात्री उठिला घुसळ त्याने मांडी आले. घुम घुम करती देव घुमती. घुसळण करायला ही पण उठली. घुसळण करायला उठल्याबरोबर ते गवळी होतं बुटक. गवळी कसा होता? बुटका. आणि गवळण कशी होती? उंच होती. ती उठल्याबरोबर त्याच्या दाढीला झटका बसला ना. तो म्हणला, काय करतेस काय? अगं माझी दाढी बघ, खेचते कसा? ती म्हणली, अहो तुम्ही वेळी खेचताय, मी कुठे तुमची दाढी खेचते. दोघांची भांडणं सुरू झाली. तो म्हणला, अगं आता 60 वर्ष झाली ना मला, तू काय तरुण आहेस का? त्या गवळ्याने सांगितलं, मग काय म्हातारी नांगरी करते आवडी बदलणार का? ती म्हणली, अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हीच मला ओढताय, बरं का. मग शेवटी त्यांचा प्रकार लक्षात आला. प्रकार लक्षात आल्याबरोबर 7 वाजत आले. धाबळी गाडी आली, पण यांचा काही दरवाजा उघडे ना. सगळं रोको वाजायला लागला. रामभाऊ नंतर
राम भाऊ उठेलच का? कस तरी ती पुढं आणि हा गवळी मग कस तरी येऊन दरवाजा उघडला. लोक जमा झाली. ती म्हणली गाठ सोडा नाही. ती म्हणली अहो बराच प्रयत्न केला पण गाठ काय सुटत नाही. मग काय लोक म्हणली कापा ही डायरेक्ट गाठ कापा. ती गवळ म्हणली अहो येऊ लागला काय? ही माझी सुवासिनीची वेणी आहे. सुवासिनीचे केस कापतं का कोण? म्हणले याची दाढी कापा. तो म्हणला बालपणापासून वाढवलेली दाढी आहे ती अशी कापेल का? आता करायचं काय? सर्व नंबर गोकुळात नंदाच्या घरी निघाले. नंदाच्या घरी गेलं. रस्त्याला सगळी पोरं बघत होती. हे सगळा तमाशा चालला होता. सण सगळ्या गोकुळातली लोक हसायला लागली. म्हणजे शिमगा आजच आहे का? शिमग्याला आपण सोंग काढतो ना. म्हणजे शिमगा आजच आहे का? सगळी नंदाच्या दरवाजामध्ये पोचले. देवाकडे पाहिलं. देव यशोदेच्या मांडीवर बसले होते. देव म्हणले कोण होत? तू काल म्हणली होतीस ना तुला माझ्या घरी ये तुला बांधतो. म्हणलं बरं झालं देवान तुला बांधली. कुणी बांधली होती? बरं का? बघा तुम्ही बापूराव लग्नामध्ये साधं भटजी गाठ मारतो ना भटजी ती गाठ सुटते का आपलं? नाही सुटते. मग ही कुणी बांधली होती? ब्रह्मदेवाच्या बापानं बांधली. जरा बोलू नका बोलू नका. सोडलं 10 मिनिटात सोडलं काळजी करू नका. काला का कालवा असू द्या चालायचं आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊ. फक्त नटवायचं होतं ना. हा बघा तुम्ही सरकती म्हणलं तो हंटरमन असतो ना. वाघ अंगावर आला तो असा दिवसा चमकवतो सगळी गपस. तसं आपण थोडं बोलायचं कारण शेवटी आपलीच आहेत ना सगळी. सगळा तमाशा आला नंदाच्या दरवाजामध्ये. देव म्हणलं काल बोलले होतीस ना तुला बांधतो म्हणून बरं झालं तुला देवान बांधलं. आणि मग हात जोडले. कृष्णा कोण सोडवणार मला? मग देवाने पाहिलं गाठ सुटली. गाठ सुटला बरोबर परत म्हणलं वाजवी म्हणशील तुला बांधील म्हणून. म्हणजे नाही म्हणणार देवा. एक एक घराला सांगायला आले. एकदा देव सकाळच्या पारी गोकुळात फिरत होता गल्ल्या गल्लीतून. एका घराच्या समोर सुंदर अशी रांगोळी काढली होती. बरं का? सुंदर रांगोळी काढली होती. देव तिकडून आले पाहिलं तर म्हणले ही चांगली रांगोळी दिसते. म्हणजे काहीतरी उद्योग केला पाहिजे रांगोळीवरती. देव आल्यानंतर रांगोळीवरती मुटले. अष्टला काढली अंगणी. मी नाही बोलत बरं का? मी बोलत नाही. तू कोणाची भाषा आहे? अष्टला काढली अंगणी वरी मुत्या देवांच्या त्याच्यावरती पुढे निघाले. तिला राग आला. म्हणली का रे बाबा एवढी सुंदर अंग तिला बघवत नाही का? म्हणला बघ मला जे वाटतं तेच मी करणार. दुसरी आली ती म्हणली काय सांगू तुला यशोदे परवा असा गल्लीतून चालला होता हातामध्ये इस्तो होता याच्या. मी विचारलं अरे कृष्णा आविष्ट घेऊन कुठे चाललास? भाषील ना. त्याला काय म्हणला विस्तव घेऊन कुठे चालले सांगू का? तुझ्या घरावर ठेवायला. काय म्हणला? तुझ्या घरावर ठेवायला. ती म्हणली अरे कृष्णा माझं गरीबाचं घर का जातोस? कशाला माझ्या गरीबाची झोपडी जातोस? त्याने काय उत्तर दिलं? म्हणला देवीने तोडल्यावर तुझ्या बापाचं आहे घर? अरे माझं घर आहे. हे शरीर कुणाचं घर आहे? देवाचं. देह देवाचा आत आत्मा. म्हणला देव तोडल्यावरच तुझ्या बापाचं आहे घर? तुझ्या बापाचं घर आहे का? सगळ्या गवळी गोकुळामध्ये त्रास आहे बरं का? सगळ्या गवळी मिळाल्या.
म्हणजे आता याला त्याच्या आईला सांगायला पाहिजे बरं का. सगळ्या गवळणी आला मिळवून सगळ्या गवळणी मिळाल्या आणि नंदाच्या दरवाज्यात आल्या. म्हणलं देव यशोदे आम्ही आता गोकुळ सोडून चाललोय. यशोदे भाव तुझा जाणार कोठेवरी सोसो धिंगाणा. अरे किती आता सहन करायचं. सगळ्या गवळी म्हणल्या आम्ही आता जातो. यशोदा म्हणली अहो तुम्ही काय म्हणताय माझं बाळ कसं आहे माहितीये का. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ विद्या ज्योतिर्वाण बाळ विद्या ज्योतिर्वाण बाळ विद्या ज्योतिर्वाण बाळ सांगता राणी गोकुळ जाणारे बरं का. ती म्हणली अहो माझा कसा बाळ आहे. श्रीरंग याला नाही दिसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळा. बाळ सगुण गुणाचे पाणे बाळ दिसते गोविंदाने काय संगता गाराने यशोदा म्हणजे काय गाणे सांगता तुम्ही. प्रत्येकीने गाणे सांगितल्यानंतर यशोदेने नंदराजाला सांगितलं पतिराज याच्या खोड्या लय वाढायला लागल्या. याच्या खोड्या किती सांगू. महिपत्र सिंधू लाडका हा कानावाई तुझा तुला किती खोड्या सांगतो. याला आता शाळेमध्ये पाठवा बरं का. म्हणजे आता लय झाल्या खोड्याच्या गोकुळातल्या. याला आता शाळेत पाठवायचा. आणि मग भगवान निघाले. म्हणजे कृष्ण उद्यापासून तू शाळेत जायचं. त्यावेळेला गावाची शाळा कुठली गोधन घेऊन जायची. उद्या जाईन मी म्हणा सवय घेऊन गोधन बर का. हवा वेळाला देवाला सांगितलं उद्या जाईन मी म्हणा सवय घेऊन गोधना. मी सगळी गाई गुरं घेऊन जाणार आहे बरं का. निघाले भगवान निघाले. खांद्यावरी घोंगडी घेऊन या चारी तसे धेनो खांद्यावर घोंगडी घेतली हातामध्ये काठी घेतली आणि भगवान निघाले. भगवान निघाल्याबरोबर सगळ्या गवळणीला विरह सहन झाला नाही. दुःखी झाल्या गवळणी. म्हणजे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखं तोंड दिसायचं. आता कधी बघणार. सकाळी जाईल तो कुठे येईल संध्याकाळी. सगळ्या दुःखी झाल्या. देव म्हणले माझा इलाज काय तुम्हीच तक्रार केली बरं का. मग सगळ्या गवळणी कुठे आले. सगळे गोपाळ कुठे देव कुठे आले वनामध्ये आले. वनामध्ये आल्यानंतर सगळ्या गवळणी दुःखी झाल्या. देवाचं दर्शन कसं व्हायचं. म्हणजे काहीतरी निमिष करायला पाहिजे. देवाला बघायला जायला निमिष करायला पाहिजे. मग काय केलं त्या गवळणीने. घरामध्ये पाणी होतं. पाणी ते पाणी
ओतून टाकलं. भगवान त्याला पाहण्याकरता पाणी घरातलं उलंडून जायचा आणि यमुनेच्या तीरावर पाणी भरण्याकरता जायचा. पाहायच्या देवाला, देवा तुझं सुंदर रूप बघू दे रे. बरं का, देवाच्या रूपाकडे पाहायचे आणि ते जीव शांत व्हायचा गवळणीचा. बघा तुम्ही, देवाचं स्वरूप असं पाहिली बैसे जीवी जडोरी. देवाला पाहायच्या, परत घरी यायचा आणि इकडं देवानं गोधन राखायला सुरुवात केली. गोधन राखता राखता काय केलं, खेळायला सुरुवात केली. खेळ खेळायला सुरुवात केली. कुठले खेळ खेळले, आमामा उंबरी, पाकुळाचे वारे, खेळ चुंबा चुंबे. बरं का, खेळायला सुरुवात केली भगवंतानं. विटी दांडू, लगोऱ्या, सगळे खेळ खेळता 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 गोपाळ म्हणले देवा, हा गोपाळ म्हणले देवा बस झालं ते खेळणं आता. तेव्हाचे खेळ सगळे मर्दानी होते बरं का. होतो तो हमामा उंबरी, आता कोणाला कळणार पण नाही उंबरी काय होती ती. नानाप्रमाणे म्हणायचे बरं का, नानांचे खेळ होतो, भिवू नको गांडू, खेळ विटी दांडू, नाना म्हणायचे प्रमाण. बरं का, सगळे मर्दानी खेळ होते त्यावेळेला. आता तिकडे टीव्हीत बघतो आणि इकडे असा असा करतो. हे खेळ आता बरं का. खेळ खेळता खेळता गोपाळ म्हणले देवा बस झाला खेळ आता. आता पोटामध्ये काय लागलेलं आहे, कांदे भार पोटी, कांदे भार पोटी, कांदे भार पोटी, कांदे भार पोटी, काय देवा काय देवा सगळ्या गोपाळाने सांगितलं देवा खांदे बाहेर पोटी भूक, काय खेळाचे सुख. रिकाम्या पोटाने बघा दादा, रिकाम्या पोटाने युद्ध होत नाही, रिकाम्या पोटाने खेळ होत नाही. देवाला म्हणलं देवा आता बंद झाला खेळ. देवाला पण सांगितलं झाली आता देवा म्हणती. आला शिदीने सगळ्यांच्या शिदीने गोळा केला आणि सगळ्या गोपाळांना बसवलं. कारण पोटातली भूक ही सगळ्यांना त्रास करत असतो. सगळ्या गावी वळल्या पण ही देवाकडे एक गाव होती ना, ती मनेरी गाव. गोपाळाने सांगितलं देवा आम्ही सगळ्या गाव आणतो पण ती तुझी जी एक मूर्ती बोलू नको, तुझी जी एक मनेरी गाव आहे ना मनेरी, ती फक्त तुला देवा तुला मनेरी ती का आमच्यात ना मन ओढाय ओढाय. बरोबर ना, ते मन कसं ओढाय. देव म्हणलं ठीक आहे मी तिला वळवून आणतो. देवाने तिला वळवली आणि समोर आणली.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शिदोऱ्यांना आणि सगळीकडे सगळ्यांच्या शिदोऱ्या एक केल्या. देवाने सांगितलं पावलं प्रत्येकाच्या शिदोरीमध्ये. कुठली शिदोरी होती? शिदोरी हे पाप पुण्य, पाप पुण्याची शिदोरी. हा सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या. देवानं पाहिलं बऱ्याच शिदोऱ्यांमध्ये पाप आणि पुण्य दिसतंय. देवाने त्या गोपाळाला सांगितलं की हे गोपाळ हो, माझे आहे तैसे पावे, माझं आहे ना तसंच पाहिजे तुमचं. आणि जर नसेल तर नाही तरी घरात आहे, घरी जा. चोरून नवनीचा नावे. तिथं आमच्या तुकोबाला होते बरं का. तुकोबाला सांगितलं देवा अरे कुणाला घरी जाणार सांगतोस, माझ्या घरात कोण शिल्लक नाही. तुका म्हणा हरी माझे कोणी नाही, नका करू घरी मज पाया. आणि मग सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या आणि एकत्र केल्या शिदोऱ्या. आणि देवाने सगळ्यांना गोलाकार बसवले. लहान होती त्याला पुढे बसवली, मोठी होती ती त्याच्या मागे बसवली, सगळी कमळाकार बसवली. आणि देवानं सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि मध्ये हा भगवान उभा राहिला. सगळे लहान लहान होते त्याला पुढे घेतली. तुका म्हणे केली शहाणी अधुरी, बोबड्या दासाची हक्का मारी. मोठ्यानं मागे घेत आणि लहानाला पुढे घेतली. सगळ्या गोपाळांना एकत्र केले आणि मग खाना सुरुवात केला. चला बाई वृंदावने रास रामा, चला बाई वृंदावने रास रामा, चला बाई वृंदावने रास रामा, चला बाई वृंदावने रास काय बोला केला की सगळ्यांची शिदोरी गोळा केली, अपपुण्याची शिदोरी गोळा केली, सगळ्यांमध्ये ती वाटून टाकली बरं का. असा भगवंताने काला केला. आज आपण या ठिकाणी सुद्धा मगाशी मी बोलून गेलो, महाराज नव्हते. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आज चाललेला नामसप्ताह, आजचा प्रसादाचा दिवस आहे बरं का. आणि हा प्रसाद खाऊन आपण तृप्त व्हायचा आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत या प्रसादाची जतन करायची. काय प्रसाद आहे? भगवंत नामचिंतनाचा प्रसाद. त्यांच्या योगाने आपल्याला मिळाला. विविध ज्ञान ऐकायला मिळालं, विविध गोष्टी ऐकायला मिळाल्या बरं का. आणि तो हा काला आपण सगळ्यांनी शरीरामध्ये साठवून ठेवायचा आणि पुढच्या वर्षापर्यंत परमेश्वराला प्रार्थना करायची की आमचं चित्त हे नवनीताप्रमाणे असू दे, मृदू असू दे, मऊ असू दे, आणि या चित्तामध्ये कुठलाही विकल्प येऊ नको. आणि हा चालू असलेला 91 वर्षाचा परमार्थ यावत चंद्रदिवा करो, निष्कलंक चालावा, एवढी त्या भगवंताकडे प्रार्थना करायची. एक वेळा माझ्या तुकोबाळाचं मोठ्या प्रमाणे भजन करा. मग आपण काल्याचा अभंग करू. तुकाराम तुकाराम
बघा संध्याकाळी सांगायला येणार नाही तुम्हाला, किंवा उद्याही सांगणार नाही. नीट टाळ्या वाजवा, तुम्हाला मर्याची शपथ आहे. नाही नीट टाळ्या वाजवल्यात तर हा, ज्यांना हात असतील त्याने हात वर करा. करा करा बघू द्या जरा एकदा मला किती जणांना हात आहेत ते. इकडे तर कोणाला दिसत, इकडे पण नाही. का हो लाजता, लाजेल अशी वाटा, त्या काल्याचा वाटा लाजणाऱ्याला मिळत नाही. पण एकदा माझा तुकोबा राहायचं मोठं जीवाला बदल करा. तुकाराम तुकाराम विठ्ठल जय तुका म्हणे बरोबर स्वर नाही सांडू नका थोडी थोडी द्या
आम्ही परी गाणे आम्ही परी गाणे एकामेका वाटले एकामेका
वार करी वारी तुकोने हरी चंद्रभागे संगय सर्वकाळ अखंड प्रेमाला फुलो पंढरीचा वार करी वारी तुकोने हरी चंद्रभागे पंढरीचा वार करी वारी तुकोने हरी
परस्परी परो मैत्री जीवांचे विश्वधर्म सूर्य पाहो गुरुदेवांची तुझे लाभो प्राणिरात वर्षात मंगळी ईश्वर निष्ठांची मांजराळी अनंत ब्रह्मणे चिंतामणी देवाव भूवते पियुषाचे जगद्गुरु महाराज बजरंग बली की जय. थांबा थांबा